आज मी तुम्हाला जळगाव खान्देशची अतिशय प्रसिद्ध आणि चविष्ट अशी रेसिपी दाखवत आहे की त्या रेसिपी पुढे पाची पक्वान्न सुद्धा फेल आहे। सिटीमध्ये ही रेसिपी खायला लोक अक्षरशः तरसतात आणि माझा हा शेतकरी राजा तर दररोज त्याच्या घरी करून ही रेसिपी खात असतो। नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये आपण बघत आहोत मस्त असा झणझणीत ठेचा आणि कणण्याची भाकर। सुरुवातीला आपल्याला प्रीमिक्स करायचं आहे। त्यासाठी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे आणि त्या ज्वारीमध्ये 300 ग्रॅम आपल्याला काळे उडीद घ्यायचे आहे। त्यासोबतच अर्धी वाटी मेथी दाणे घेतलेले आहे आणि 1 वाटी मका घ्यायचा आहे। आता उडीद, मका, मेथी आणि ज्वारी आपल्याला संपूर्ण हे मिक्स करायचं आहे। जर का असे काळे उडीद तुमच्याकडे नसतील तर मग काळी डाळ सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण पांढरी उडदाची डाळ घेऊ नका। काळी असेल तर घेऊ शकता, पण शक्यतो उडदाचा वापर करा, अख्खे उडीद। आता संपूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता मिक्स झाल्यानंतर हे आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे। तर दळत असताना खूप असं बारीक गव्हाच्या पिठासारखं दळायचं नाही, तर अगदी थोडंसं असं जाडसर हे दळायचं आहे, थोडंसं खरखरीत असं। आता गिरणीतून हे संपूर्ण मी दळून आणते। पीठ तयार झालेलं आहे। गॅसवरती तवा ठेवला, त्यावरती साधारण 150 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहे मी। मिरच्या ह्या पोपटी रंगाच्या फिक्या असतात, जास्त तिखट नसतात। त्यामध्ये भरपूर आपल्याला लसूण घ्यायचा आहे सोललेला, साधारण 25 ते 30 लसूणच्या पाकड्या घेऊ शकता तुम्ही। आणि लसूण टाकायचं आहे, वरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि लसूण मिरच्या मस्त असं भाजून घ्यायचं आहे। भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवा। कमी गॅसवरती व्यवस्थित अशा अगदी मऊसर मिरच्या लसूण आपल्याला भाजायचे आहे। आता ह्या ज्या मिरच्या आहे मी घेतलेल्या, हे जास्त तिखट नाही, मीडियम चवीच्या आहे। तुम्ही घेतलेल्या मिरच्या जर का तिखट असतील तर मग यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे। आता लसूण मिरची भाजून झालेले आहे, त्यामध्ये पाव चमचा आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे, पाव चमचा जिरे टाकले आणि आता आपल्याला हा ठेचा करायचा आहे। तर शेतकरी कुटुंबामध्ये हा ठेचा तांब्यानेच केला जातो। तुम्ही तांब्याने सुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारची तुमच्याकडे लाकडी ठेचणी वगैरे असेल त्याच्याने तुम्ही हा ठेचा करू शकता, किंवा खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता। मी तव्यावरतीच ठेचणीने हा ठेचा अशा प्रकारे ठेचून घेते। असा मस्त थोडासा जाडसर ठेचलेला ठेचा चवीला अप्रतिम लागतो। बघू शकता या ठिकाणी आपला हा जो ठेचा आहे मस्त असा ठेचून घेतलेला आहे। खूप चटणीसारखा बारीक करायचा नाही आणि खूप असा जाडा सुद्धा नाही, तर असा मीडियम हा ठेचा ठेचून झालेला आहे। आता हा तवा गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेम चालू करायची आहे। आता यामध्ये तेल घालायचं आहे। आता थोडासा खड्डा केलेला आतमध्ये आणि साधारण 1 ते 1.5 पळी यामध्ये तेल घालते आणि त्या तेलामध्ये हलका असा हा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे। म्हणजे हा ठेचा चवीला जास्त असा तिखट लागत नाही, तेलामध्ये परतून घेतला का, आणि चवीलाही छान लागतो। साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी कमी गॅसवरती ठेचा तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता जास्त काही साहित्य न वापरता मस्त झटपट आपला हा ठेचा झणझणीत तयार झालेला आहे। तर हा तयार झालेला ठेचा तुम्ही भाकरी चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता आणि कणण्याच्या भाकरी सोबत तर एकदम मस्तच लागतो। आता चला कणण्याची भाकर करूया। तर हे पीठ अशा प्रकारे दळून आणलेलं आहे। बघू शकता खूप असं गव्हाच्या पिठासारखं बारीक दळायचं नाही, मी आधी सांगितल्याप्रमाणे असं हलकं खरखरीत हे पीठ आहे। असं हे दळून आणलेलं पीठ साधारण महिनाभर आपल्याला साठवून ठेवता येते। हवाबंद डब्यामध्ये ठेवा, अजिबात खराब होत नाही। आता या पिठाच्या भाकरी करायच्या आहे। पीठ चाळून घेऊ। तुम्ही नवीन शिकाऊ असाल, एक भाकरीसाठी साधारण परफेक्ट पीठ घेण्यासाठी अशा प्रकारे मूठचा तुम्ही वापर करू शकता। 2 ते 2.5 मूठ पीठ घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये एक भाकर व्यवस्थित छान होते। पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये पाव चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि पाणी घालून हे पीठ भिजवून भाकर करायची आहे। पाणी एकदम टाकायचं नाही, असं थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे। गव्हाची, ज्वारीची आणि बाजरीची आपण भाकरी तर नेहमीच करतो, पण हे पीठ जास्त चिकटसर असतं त्यापेक्षा, कारण यामध्ये उडीद आहे। उडदामुळेच कणण्याच्या भाकरीच्या पिठाला चिकटसरपणा हा जास्त असतो, म्हणून असं व्यवस्थित लागेल तितकंच पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि साधारण 1 मिनिटासाठी हे पीठ असं छान मऊ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ छान मळलं ना भाकर छान येते। पीठ मळत असताना अशा प्रकारे थोडंसं हाताला पाणी लावून पीठ आपल्याला मळायचं आहे। असा हा पिठाचा गोळा झाल्यानंतर भाकरी करायची आहे। थोडासा लांबट केला, त्यानंतर चपटा करायचा आहे आणि हातावरती अशा प्रकारे पाणी लावून हा पिठाचा गोळा आपल्याला फिरवायचा आहे।
तर तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल आणि तुम्हाला अशा प्रकारे ह्या भाकरी जमत नसतील तर मग तुम्ही पोलपाटावरती सुद्धा लाटून ह्या भाकरी करू शकता. कारण अजिबात फाटत नाही, कारण चिकटसरपणा हा जास्त असतो, त्यामुळे लाटून सुद्धा ह्या भाकरी छान जमतात. आता मी तुम्हाला ही भाकर थापून दाखवत आहे. म्हणून परातीमध्ये पीठ टाकलं आणि या पिठावरती ही भाकर आपल्याला थापायची आहे. हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. तर जळगाव खानदेश भागातील तुम्हाला रेसिपी तर प्रसिद्ध माहितीच असेल. वरणबट्टी, वरणपोळी, वांग्याची भाजी, शेवभाजी, वांग्याचं भरीत आणि त्यासोबतच कणण्याची भाकर. ह्या जे काही पदार्थ आहे ना, जळगाव खानदेश भागातील अतिशय प्रसिद्ध आहे आणि या रेसिपी चवीला खूप छान लागतात. तर ही भाकर तुम्ही ठेच्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा भरतासोबत सुद्धा छान लागते, वांग्याच्या भरतासोबत. अशा प्रकारे भाकरी करून घेतलेली आहे. तर माझ्याकडे पातळसर भाकरी ह्या आवडतात म्हणून मी ही खूप पातळसर भाकर केलेली आहे. आता मैत्रिणींनो, तुमच्याकडे जशा भाकरी आवडत असतील लहान किंवा मोठ्या साईजमध्ये, त्यानुसार तुम्ही करायची आहे. मी मीडियम साईजच्या भाकरी करते आणि तुम्ही जाडी सुद्धा पाहू शकता. अशी पातळसर ही भाकर आहे. भाकर हातावरती अशा प्रकारे उचलायची आहे. एक्स्ट्राचं असलेलं पीठ थोडंसं झटकून घेते आणि ही भाकर तव्यावरती टाकायची आहे. पीठ लावलेला भाग खालचा भाग वरती करायचा आहे आणि वरचा भाग खाली करायचा आहे भाकर टाकताना. आणि या पिठाच्या भागाला पाणी लावायचं आहे. आता मला सवय आहे म्हणून मी हातानेच पाणी लावते. तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल तर मग एखादी स्वच्छ कापडाने पाणी लावू शकता. आणि पाणी पूर्ण शेकलं गेलं म्हणजे असं कोरडं झालेलं आहे, मग पलटी करायची आहे. बघू शकता खालची बाजू सुद्धा व्यवस्थित अशी शेकली गेलेली आहे. अशी कडक शेकून घ्यायची खालची बाजू पूर्णपणे, म्हणजे भाकरला पोपळा हा छान येतो आणि भाकरी फुगते सुद्धा छान. बघू शकता खालची बाजू मस्त शेकून झालेली आहे. आता ह्या भाकरी मी इंडक्शन वरती करत आहे म्हणून अशा प्रकारे इंडक्शन वरती खाली शेकून घेते. तुम्ही जर का गॅस वरती करत असाल मैत्रिणींनो ह्या भाकरी, तर गॅस वरती डायरेक्टली खाली शेकू नका. तवाच राहू द्या गॅसवरती आणि तव्यावरतीच भाकर ही उलट पालट करून शेकून घ्या. मस्त छान अशी फुगते तव्यावरती सुद्धा. बघू शकता इंडक्शन वरती मी अशा प्रकारे ही भाकर शेकून घेत आहे. मस्त अशी फुगते भाकर. तर जळगावची ही प्रसिद्ध कणण्याची भाकर तुम्ही कुणी खाल्ली असेल आणि चवीला कशी लागते मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. ज्यांनीही खाल्ली आहे ही भाकर त्यांना तर चव माहितीच आहे, पण ज्यांनी कुणी खाल्ली नसेल तुम्ही नक्कीच करून बघा, चवीला अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलातच. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता भाकर मस्त अशी शेकून घेतलेली आहे. आता ही भाकर आणि ठेचा खायचा कसा ते तुम्हाला दाखवते. तर असा हा पूर्णपणे पोपळा हा काढला जातो आणि त्यावरती ठेचा टाकला जातो. सोबतच लोणचं असतं, पापड असतो आणि असा हा फोडलेला कांदा असतो आणि त्यावरती शेंगदाणा तेलाची धार. चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी मोजक्या साहित्यातील अशी ही जळगाव खानदेशची प्रसिद्ध कणण्याची भाकर आणि ठेचा. तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.